मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. इगतपुरी तालुक्यातील आडवण पारदेवी येथील प्रास्ताविक औद्योगिक वसाहतीसाठी सुरू असलेल्या MIDCच्या जमीन संपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेऊन पुढील प्रक्रिया राबवावी तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती आरती साठे व न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांच्या खंडपीठाने शेतकऱ्यांच्या हरकतीचा सखोल विचार करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांच्या वतीने उच्च न्यायालयात ॲडव्होकेट रामेश्वर गीते यांनी काम पाहिले. यावेळी माजी आमदार पांडुरंग गांगड, ज्ञानेश्वर कोकणे, विष्णू कोकणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातेल यांनी माहिती दिली. तसेच ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे, सुरेश कोकणे, रमेश कोकणे, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, रोहिदास शेलार, नारायण शेलार व बाळू गायकर उपस्थित होते. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची व्यक्तिगत सुनावणी घ्यावी आणि व्यक्तिगत सुनावणी घेताना 32(2)चा प्रोव्हायझो की ज्यात असं नमूद आहे की ग्रामसभेने जर समजा बहुमताच्या ठरावाने ठरवलं की आम्हाला ही जमीन संपादनासाठी द्यावायची नाही तर तो मुद्दा सुद्धा लक्षात घ्यावा. माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये मंत्री महोदयांनी जे काही कार्यपद्धतीचा अवलंब केला होता त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली. तसेच कलेक्टर महोदयांनी जे काही मेजरमेंट संदर्भात काही अफिडेव्हिटमध्ये नमूद केलेलं होतं त्याविषयी सुद्धा नाराजी केली आणि कोर्टाने त्याच्यामध्ये असं निरीक्षण नोंदवलं की सदर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची व्यक्तिगत सुनावणी दिलेली नाही. व्यक्तिगत सुनावणी द्यावी. व्यक्तिगत सुनावणी देताना 32(2)चा प्रादुर्भाव होतो का सदर एरियासाठी त्याचा विचार करावा. इकॉलॉजिकल डिझास्टर होतो का त्याचा विचार करावा. प्रदूषण, वॉटर पोल्युशन, आदिवासी बहुल इलाका आहे आणि धरणांचा तालुका असलेला हा ओळख असलेला तालुका पूर्ण हे संपादन करण्याचा घाट करीत आहेत. तरी आमच्या शेतकऱ्यांना प्रति माणशी 1 गुंठा असं सूत्र झालेलं आहे इगतपुरी तालुक्यातलं. तरी इथे या प्रकारच्या संपादनाची कुठलीही जागा राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. तर आम्हाला अशा प्रकारच्या प्रोजेक्टची कोणतीही गरज नाही आहे. विकास काय करायचा आम्हीच ठेका घेतलेला नाही आहे. तर आम्हाला या विकासाची गरज नाही आहे. आम्हाला आमची मायभूमीची गरज आहे आणि आमची मायभूमी आम्ही कदापि जाऊ देणार नाही. विरोध केला तर आम्हीच फाटाफूट म्हणजे सरकारच फाटाफूट पाडतं त्याच्यात. आणि म्हणून आम्ही सरकारला विनम्रपणे म्हणजे विनंती करतो की आता इगतपुरी तालुक्यात अशा MIDC सारखे किंवा कसे खाजगी लोकांना प्रोजेक्ट राबवण्यासाठी जागा देऊ नये अशी कळकळीची विनंती आता आमच्या दबाव आणण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आम्ही लोकशाही पद्धतीने कोणाला शिवीगाळी दिली नाही, कोणा हातात दगड घेतला नाही, तरी पण आमच्या लोकांना गचंड्या दिल्या. आम्ही की जे करू ते करू. आणि मंत्री महोदयाने सांगितलं का तुमच्यावर आम्ही अन्याय करणार नाही. जेवढं कमीत कमी शेतकरी म्हणजे जमीन आम्हाला संपादित करता येईल तेवढी करू, परंतु तुमच्या परवानगीशिवाय आम्ही तुमच्यावर अतिक्रमण करणार नाही असं आम्हाला मंत्री आम्ही अंबड सातपूरच्या लोकांनी 1100 हेक्टर जमिनी देऊ तर इथं जर ते बिल्डरांना देत असेल आणि त्याचा उपयोग जर आमच्याकडनं उद्योगासाठी म्हणून जमीन घेतली आणि आज बिल्डरांना देत असेल तर शेतकरी नक्कीच विरोध करणार. का विरोध करणार नाही? उलट आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे भूमिपुत्रांना सुद्धा न्याय दिला जात नाही. मग आमच्या जमिनी कशासाठी घेता? अखेर म्हणजे मंत्री महोदय असतील, प्रशासन असेल, यांना चांगलीच चपराक आपल्या माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे. आता तसाच विषय आमचा गायरान जमिनी बाबतही आहे. तेथे आम्हाला न्यायदेवता न्याय देईल ही आमची अपेक्षा आहे. परंतु या सगळ्या प्रकारात शेतकऱ्यांना जी काही हाल अपेष्टा किंवा आंदोलने किंवा मुंबई ते नाशिक ते मुंबई पायी मोर्चा, 7-8 वेळा मंत्री महोदयांबरोबर बैठका, या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना नमोहराम करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला त्याला चांगलेच उत्तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहे. आता इथून पुढे आम्ही आणखीन आमचा लढा तीव्र लढा करणार आहे आणि जे काही इगतपुरी तालुक्यावर जो
या क्षेत्राबाबत असो, आज शेतकरी तिथं संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तो शेतकरी आम्ही संपुष्टात येऊ देणार नाही अशी आम्ही अधिकाऱ्यांना इशारा देतो. तरी पण जर ते अन्याय करत असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने हा लढा चालूच ठेवणार आहोत. याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी. किरण आहेर, नाशिक.